आज होता शनिवार आणि शनिवारी आम्हाला भेटतो भाजीपाला. तर मी तो भाजीपाला घ्यायला गेली होती. तर त्यामध्ये 2 प्रकारचे फ्रूट भेटतात. बाकीचा दुसरा काही भाजीपाला भेटतो. कांदे, बटाटे भेटतात. तर ते मी घेऊन आली आणि थोडासा हे बघा इथं मी सकाळचा व्ह्यू दाखवते. सकाळी भरपूर असा इकडे पाऊस पडला होता. पूर्ण अंगणामध्ये पाणी जमलं होतं. तर आज दिवसभर सूर्य काही निघालाच नाही. तरी पण मी आज कपडे धुवून टाकली होती. कारण आज शनिवार होता. त्यामुळे मुलांची युनिफॉर्म वगैरे धुवायची होती. कारण मंडेपासून पुन्हा त्यांना त्यांचे ते कपडे लागतात. तर रविवारी पण जर पाऊस आला तर कपडे सुकणार नाहीत म्हणून मी शनिवारीच ती सगळी धुवून टाकली. तर भरपूर असा घरात पसारा झाला होता. तो पसारा आवरण्या अगोदर माइंड फ्रेश करणं जरुरी असतं. तर त्यामुळे आपल्या इंडियन लोकांचं चहा घेतल्याशिवाय माइंड फ्रेश होत नाही. तर मग मी चहा ठेवला आणि त्यानंतर आली चहा उकळते तोपर्यंत इकडे कपड्यांची लाईन लावायला. तर आता काय करायचं, भरपूर कपडे अशी ओली होती. मशीनमध्ये जरी ड्राय केलेली असली ना तरी ती पूर्णपणे बाहेर वाढली नव्हती आज, कारण बिलकुलच ऊन नव्हतं. तर त्यामुळे मग मी इथं हाताशी दोरी बांधून घेतली आणि सगळे कपडे आता इथं टाकून देणार आहे. ह्या रूममध्ये ना जास्त पसारा झाला होता, कारण मी आज संध्याकाळी कॅन्टीनचं सामान वगैरे देखील घ्यायला गेली होती 5 वाजेला. पण मोबाईल काही मी तेव्हा घेऊन गेली नव्हती म्हणून तिथलं काही शूट केलं नाही. फक्त सामान आणलेलं आहे, ते तसंच बेडवर फेकलं आहे, तेच तुम्हाला दाखवते. तर भरपूर असं सामान घेऊन आली होती आणि मी भाजीपाला घ्यायला गेली ना तोपर्यंत मुलांनी ही बॅग खोलून असा हा सगळा पसारा मांडून ठेवला होता. त्यामुळे मग मी तो सगळा जो काही कॅन्टीनचा सामान आहे ना तो टबमध्ये भरून घेते आणि नंतर रचणार. कारण आता तेवढा वेळ नव्हता. स्वयंपाक देखील माझा राहिला होता आणि भाजीपाला घ्यायला गेली होती ना तिकडेच मी तासभर उभी राहिली. त्यामुळे ही सगळी कामं माझी अशी इथं जमून पडली होती. तर हे बघा बेडवरचा पसारा आवरला. आता फक्त साडीला फॉल लावायचा राहिला आहे, तो मी रात्री लावेन आणि त्यानंतर हा टेबल देखील माझा आवरायचा राहिलेला आहे आणि पूर्ण घरभर अशी ही कपडेच कपडे मी आता पसरवलेली आहेत. तर आजचा माझा हा ब्लॉग असा होता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.